नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर शुभम रोकडे सर, जे मागच्या 4 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे, पण माझ्या ते असं वाटतं की सर्वसामान्यांचं जे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं ते या माध्यमातून, आणि जमिनीवरचं घर स्पेशली, तर ते पूर्ण करण्याचं काम ते या माध्यमातून करतायत. त्यामुळे आपण त्यांच्याशी त्यांच्या या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती लहानपणी? मग कॉलेज कुठलं होतं? मग तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगकडे कसं वळलात? किंवा तुम्हाला प्रेरणा कोणाची मिळाली? तर हा सगळा शैक्षणिक प्रवास ऐकायचा आहे तुमच्याकडून. ऍक्च्युली माझं प्रायमरी एज्युकेशन आणि हायस्कूलचं एज्युकेशन सगळं विट्यामध्ये झालं. त्यानंतर 10वी झाल्यानंतर म्हणजे SSC कंप्लीट झाली, त्यानंतर डिप्लोमाला इंजिनिअरिंगला जायचं ठरलं. त्यावेळी माझ्यासमोर एक कम्प्युटर आणि सिव्हिल असे 2 ऑप्शन होते. पण आत्ता आपल्यासमोर जे येऊन गेले, म्हणजे प्रमोद दाते साहेब असतील किंवा कुमार चौथे साहेब असतील, हे लहानपणापासून मी ह्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्या थ्रू होणारं काम, त्या बघून मला जे प्रेरणा मिळाली, त्यांच्याकडून जे इन्स्पिरेशन मिळालं, त्यातून मी परत सिव्हिल इंजिनिअरिंग जायचं डिसाईड केलं. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग SIT पॉलिटेक्निक इचलकरंजी येथे केला. त्यानंतर प्रायव्हेट जॉब केला. परत मग डिग्रीला ऍडमिशन घेतलं बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगला AIT मध्ये विट्याला. बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. स्वतःचं वर्क चालू आहे. ते वर्क करत करतच इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. अच्छा. सो तुम्हाला थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही एकत्र चालू होतं असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. मग दुसरा आणखीन एक यातलाच एक मला टप्पा विचारायचा आहे. म्हणजे जसं म्हणला की शिक्षण चालू असतानाच प्रॅक्टिस पण चालू होती. हा तुम्ही सांगितलं की कुठं पहिल्यांदा प्रॅक्टिस केली, पण त्याच्यानंतरचा मला प्रवास हवाय ते म्हणजे जो पहिला वैयक्तिक प्रोजेक्ट कंप्लीट केला, तर तो कुठला होता? तो कसा मिळाला? ते काम करताना काही दडपण आलं का? दर्पण असं काही नाही. पहिला प्रोजेक्ट मी आमच्या एका रिलेटिव्हचा रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्रोजेक्ट केला पलूसमध्ये. तो कम्प्लीट केला. काय दर्पण असं काय वेगळं आलं नाही. पण त्यावेळेसच ऍक्च्युली आयकॉन स्टील ही कन्सेप्ट मी पलूसमध्ये पहिल्यांदा युज केली. बरं. हा. अच्छा. त्यानंतर मग रेग्युलरली सगळीकडे तेच युज ते काम चालूच आहे. बरं. दुसरं, आता या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तरुण आहात तुम्ही, आता शिकून आलेले आहेत आणि पडलेले आहेत, पण जे कामगारांबरोबर आपण काम करतो ते बऱ्याचदा अकुशल असतात, शिकलेले नसतात ते फारसे, त्यांच्या पण क्षेत्रातला अशिक्षित असतात ते, किंवा अनस्किल्ड असतात. तर अशा कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? नॉन टेक्निकल पर्सन म्हणजे लेबर जर तिथं वर्क करत असतील, ते ऍक्च्युली ते तसं डेंजरसच आहे. पण त्यांच्याकडून टेक्निकली आपण काम करेक्ट करून घेणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी राहते. बरोबर. त्यामुळे जितकं आपण त्यांना ड्रॉइंग असेल किंवा काय जे डिटेलमध्ये प्रोव्हाइड करू शकेल त्याच्यावरती ते डिपेंड राहतं. त्यात अॅक्युरेसी किती येऊ शकते कामात. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा कस्टमरकडनं वाक्य ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला तर एक दर्जेदार बांधकाम करायचं असतं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? बजेट आणि दर्जाचं जे म्हणजे सांगड घालायच्या वेळेस जो विषय येतो तो महत्वाचा पार्ट असतो तो स्ट्रक्चरचा. स्ट्रक्चरमध्ये आपण काही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण बिल्डिंगची जी स्ट्रेंथ आहे ती सगळी स्ट्रक्चरवर डिपेंड आहे. थोडंफार तुम्ही जे फिनिशिंग वर्क आहे त्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकतोय, अदरवाइज एरिया थोडासा लेस करू शकतो. बरोबर. असेच काहीतरी त्याच्यात मार्ग वापरावे लागतील आपल्याला. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणजे तुम्ही सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून, एक तरुण इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महत्वाचं म्हणजे इरिगेशनचा विषय एक सगळ्यात मोठा इथं हे. त्यानंतर एज्युकेशनचा, म्हणजे एज्युकेशनच्या ज्या हायर एज्युकेशनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या इथं अवेलेबल झाल्या पाहिजे. त्यानंतर बाकीचे रोड्स डेव्हलपमेंट आहे, ट्रान्सपोर्टेशनचा आहे. पण फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, इरिगेशन आणि एज्युकेशन या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा सेक्टर आहेत. मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर अजून जास्तीत जास्त भाग पाण्याखाली आणायचा असेल, किंवा पाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल, किंवा शिक्षण पोहोचवायचं असेल? महत्वाचं, आता बरेच दिवस झाला आपण ऐकतोय नद्याजोड प्रकल्प हा करायचा आहे, पण अजून त्याच्यावरती काही कार्यान्वित यंत्रणा, शासकीय यंत्रणा झालेली दिसणार, किंवा शासकीय स्तरावर जितके प्रयत्न व्हायला पाहिजे ते झालेले दिसणार. ते होणे गरजेचं आहे. हे होणे गरजेचं आहे. आणि जे पावसात फ्लडचं पाणी जे फ्लोट होऊन जाते ते कुठं तर ह्या दुष्काळी भागात मिळणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरं, आतापर्यंत आता तुम्ही 10-12 प्रोजेक्ट केलेले, तर त्यातला असा एखादा प्रोजेक्ट आहे का जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या,
आणि प्रॉब्लेम आले आणि त्याच्यावर तुम्ही कसं त्या आव्हानावर मात केली, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? अडचणी अशा बेसिकली काही अडचणी नाही. प्रॉब्लेम्स येतात ते साधारण लेबर्सचेच कधीतरी येतात. शक्यतो आपल्या इकडे जे काम करणारे लेबर आहेत ते बेळगाववाले जास्त आहेत. ते होळील आणि गणपतीला 2 वेळेस जातात, जास्त सुट्टी घेतात, मोठी सुट्टी असते त्या पिरियड मध्ये जो प्रॉब्लेम येतो तेवढाच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ते डिपार्टमेंटेबल जे आपण युज करतो, चौक मधून आपण लेबर्स घेत असतो, त्या लेबरची संख्या थोडीफार कमी झालेली आहे. ते एक प्रॉब्लेम फार मोठा आहे. म्हणजे लेबर ही तशी समस्या फार मोठी आहे. कारण जेव्हा तुम्ही प्लॅन केलं असेल काम एखादं, तेव्हा लेबर असणं फार लेबरवरती पूर्ण डिपेंड आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तर तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? स्टीलच्या ज्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. पण त्या आपल्या इथल्या वेदर कंडिशनला ते कसं परफॉर्म करतं ते सगळ्यात महत्वाचं आहे. रस्टिंग वगैरे. ओके. रस्टिंग एक महत्वाचं आहे, स्ट्रेंथ एक महत्वाचं आहे, कंडक्टिव्हिटी एक महत्वाची आहे, किती कितपत राहते. बरोबर. आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे, तर त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस बद्दल काय सांगाल का? सर्व्हिस पण चांगली आहे, प्रोडक्ट पण चांगलं आहे. महत्वाचं म्हणजे काम करताना लेबर्सना किती कम्फर्टेबल वाटतं हे फार महत्वाचं आहे. होय. कारण तुम्ही आता म्हटलं लेबरचाच मुद्दा महत्वाचा आहे, त्यामुळे लेबर बऱ्याचसा काय होतं, ब्रिटलनेस जास्त येतं काही स्टील मध्ये, म्हणजे बेंडिंग करताना कट वगैरे होणं, असा काही प्रॉब्लेम अजून तरी काही जाणवला नाही. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, तुमचे मित्र ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की आपलं घर व्हावं. ते घर किती मजबूती व्हावं हे इंजिनियरवर डिपेंड आहे. घर कसं मजबूत करायचं, त्याला स्ट्रेंथ किती द्यायची, त्याची ड्युरेबिलिटी काय आहे, ते इंजिनियरवरती डिपेंड आहे. सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये क्वालिटी ही फार महत्वाची आहे. मटेरियलची क्वालिटी असेल, वर्क करणारे लेबर असतील, किंवा जे मिक्सिंगचं प्रोपोर्शन असेल, ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही पुढचे सगळे फॉलो केले पाहिजे. बरोबर. सो ते इंजिनियर शुभम रोकडे, आणि त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दर्जाकडे जर लक्ष दिलं आणि दर्जेदार बांधकाम केलं तर माझ्या मते तो दर्जा तर त्या वास्तूचा टिकेलच, पण जे भविष्यात तुम्हाला प्रोजेक्ट मिळणार आहेत तो प्रोजेक्ट बघून तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तो एका अर्थानं तुम्हाला तो दर्जा राखणं तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा किंवा उद्योगासाठी सुद्धा फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.